आम्ही पोहोचलो गुप्त गोदावरी. पाहिलं तर संध्याकाळ झाली होती. मग समजलं की मंदिर बंद आहे. मंदिर बंद आहे तर मग सगळं म्हणत आपण आता आलो इथपर्यंत, मंदिरापर्यंत जाऊनच बघू. बाहेरून दर्शन झालं तरी चालतंय. इथं येऊन पाहिलं तर काय, इकडे हे महाराज होते आणि महाराजची आरतीची तयारी झाली होती. मग आम्हाला समजलं की आता आरती होणार आहे. मग आम्ही सगळेजण एकत्र आले, आरतीत सहभागी झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात आरतीचा आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला. गोदावरीची आरती झाली. आरती झाल्यानंतर मग या ठिकाणी प्रसाद वगैरे पण होता. म्हणजे महाप्रसाद नव्हता, जेवण वगैरे नव्हतं, पण आरती झाल्यानंतर आपण जो प्रसाद वाटतो तो प्रसाद होता. आणि या ठिकाणी 3 वेगवेगळ्या आरत्या महाराजांनी ओवाळल्या होत्या. त्यानंतर सगळे आम्ही जे आलो होतो तो आमचा सगळा ग्रुप या गोदावरीच्या कुंडामधून पाणी घेऊन आपला आचमन करत होते. आणि सगळेजण मग विचार करत होते आता कसं करायचं. मग काही जण म्हणत होते थांबू आपण, काही जण म्हणत होते की निघून जाऊ. मग शेवटी फायनल डिसिजन झाला की इथं मुक्काम करायचं. मग काही जणांनी शॉपिंग केली. आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही गुप्त गोदावरी सांगणारच आहे, तेव्हा तुम्ही फॉलो करून घ्या. आणि